श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आज आपण मस्त असे आलू आणि मटारचे पराठे करणार आहोत. तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मटारचा सीझन तर आहेच, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे. तर चला मग. तर बघू शकता इथं मी आलू अगोदर उकडून घेतलेले आहे आणि याला छान मी किसणीने किसून घेतलेलं आहे. तर ही मला मुलाच्या शॉर्ट ब्रेकसाठी द्यायची होती, म्हणून थोडीशी घाईघाईमध्येच रेसिपी केली आहे सकाळी. तर बघू शकता इथं मी आलू छान किसून घेतलेला आहे आणि आता ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर आपल्याला अंदाजे 2 ते 3 आलू लागतील. आणि मटार मी छान उकडून घेतलेले होते आणि त्याला छान स्मॅश करून घेतलेलं आहे स्मॅशरनी. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर मटार आपल्याला कच्चे घ्यायचे नाही आहे, त्याला थोडंसं उकडून घ्यायचं आहे आणि नंतर मग स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे ते पचायला हलके होते. कच्चे मटार घ्यायचे नाही. तर आता मी हे याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि त्याच्यानंतर मस्त हिरवा पालेकांदा, थोडासा सांबार भरपूर असा घालायचा, म्हणजे छान चवही येते आणि बघायला पण छान दिसतात पराठे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे चवीसाठी आणि त्याच्यानंतर थोडंसं जिरं पावडर मी घालून घेतलेलं आहे. असेल तर टाका, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मिरचीचा पेस्ट टाकलं आहे मी 1 चम्मच आणि त्याच्यानंतर धनिया पावडर टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी 1 चम्मच तिखट पावडर घातलेला आहे आणि तिखट तुम्ही थोडंसं अंदाजानुसार घाला, कारण की आपण अगोदरच हिरवी मिरचीचा पेस्ट घातलं आहे. त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं, नंतर हळद घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही चम्मचच्या साहाय्याने पण मिक्स करू शकता, पण हाताने जेवढं चांगलं मिक्स होईल तेवढं चम्मचने होत नाही, त्याच्यामुळे मी हातानेच छान मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने चांगलं आपल्याला हे मस्त एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पराठ्याची तयारी करायची आहे. मी कणिक अगोदरच मळून घेतलेली होती, कारण की मुलांना उशीर होत होता. तर आणि मला पराठ्याची रेसिपी दाखवायची होती तुम्हाला, त्याच्यामुळे बघू शकता मस्त छान हिरवंगार असं छान मिश्रण दिसत आहे आपलं. पूर्ण हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता पीठ मळून झालेलं आहे, त्याला छान चुरून घेतलं मी पिठाला आणि आता आपल्याला पराठे करून घ्यायचे आहे. पराठे एकदम साधे आणि सिंपल आहे, जसे आपण आलूचे पराठे बनवतो ना, सेम तसेच बनवायचे. काही जण म्हणजे पोळ्या लाटून त्याच्यावर सारण टाकतात, पण मी एकच पोळी लाटून त्याच्यामध्ये सारण भरते, म्हणजे छान होते. पीठ जास्त लागत नाही आणि आलूची चटणी वगैरे इकडे-तिकडे म्हणजे छान पसरते, त्याच्यामुळे पराठा छान लागतो. तर बघू शकता अशा पद्धतीने. आणि एक्स्ट्रा जी कणिक असेल ते काढून घ्यायची आपल्याला. तर अशा पद्धतीने छान आपण आता त्याच्यामध्ये पोळीमध्ये सारण भरलेलं आहे आणि आता हा पराठा लाटून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने आणि छान लाटून घ्यायचा आहे, पातळ असा. खूप छान होतो. हे बघू शकता. आता मी अशा पद्धतीने पराठा लाटलेला आहे आणि अशा पद्धतीने मी आता सगळे पराठे करून घेणार आहे. आता हे पराठे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. तर मी तव्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे. त्या तेलाऐवजी तुम्हाला तूप हवे असेल तर तूप लावा, नाहीतर मग तेल लावलं तरी चालते. तर आता याच्यावर आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी मस्त खरपूस असा. थोडासा वरून तेल टाकलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी पराठा चांगला म्हणजे एकसारखा भाजायला हवा. तर एका साईडनी भाजून झाल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि बघू शकता आता छान याची म्हणजे पापुद्रे पण आलेले आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरून. आणि आता पराठा आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी चांगली याचे काठं शेकून घ्यायचे आहे आणि मग नंतर हा पराठा तयार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळेच पराठे भाजून घेणार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करा. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त ग्रीन असा पराठा दिसत आहे, छान लागतो चवीला. याच्यामध्ये आपण हिरवी कांद्याची पात वगैरे टाकली आहे त्याच्यामुळे. आणि बघू शकता मी आता दुसरा पराठा पण भाजून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे पराठे झालेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता मस्त असे आपले पराठे आलू आणि मटरचे पराठे आपले तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला मग भेटूया अशाच आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर चला मग बाय बाय.